आम्हाला आता जी नुकसान जे आहे ना प्रत्येकाला मिळाला पाहिजे, सगळ्यांची पंचनामे झाली पाहिजे. का सगळ्या शेतामध्ये पाणी तळ्यासाठी मी कलेक्टरांची त्या दिवशी बोलली जेव्हा हे झालेलं ना नुकतं सुरुवात की सरसकट सगळीकडे पूर्ण सोलापूर जिल्हा अतिवृष्टी जाहीर करून सरसकट पंचनामे. सध्या त्यांचा मेन फोकस कशावर आहे? स्थलांतर करण्यात लोकांना. आता स्थलांतर तर जीव नाही जायला पाहिजे ना, म्हणून जनावर आणि लोकांना स्थलांतर करून त्यांची जेवणाची खाण्याची सकट सगळ्यांची पंचनामा. काल आमच्याकडे आमदार थांबलो होतो, आम्ही तिथं वाट थांबलो. आम्ही 10 दिवस तिथं. मला काल दोघं खूप जणांचे फोन शेतकऱ्यांना आता इथं शेतकरी आपलंवाले तुम्हाला आहे ना भेटू देत शेतकऱ्यांना भेटायचं. दक्षिण मधून मला सांगतो काही मला जे आहे ना शेतकरी जे आहे ना कळते माझी विनंती आहे काय झाले नुकसान काय नाही खऱ्या आला वरनच गेला तुम्हाला मंदिरात आता तिकडे राहणार आहे तुझ्या ते कसं पाणी घराच्या आता तुम्ही इथे राहिला घर सोडा, यांनी घर सोडले नाही. पाण्याच्या तळ्याला सध्या घर आहे आता. गाडी पैसे चालू तुम्ही बघितलं वाटत नाही त्यांना वाटत चिटकाच नाही त्यांना. पूरजन्य परिस्थिती आहे, प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. कसं प्रशासन जेवढं मदत करू शकतं तेवढं करतंय, पण सरकारकडून पण तेवढी मदत भेटणं गरजेचं आहे. आता आपल्याला NDRFची एकच त्या ठिकाणी बोट मिळाली आहे, तुकडी मिळाली आहे. आपल्याला अजून त्याची गरज आहे, कारण का आता 2 दिवसात असं म्हणतायत की अजून पाणी त्या ठिकाणी येणार आहे. तर गंभीर परिस्थिती स्थलांतरवर आता भर देणं गरजेचं आहे. त्यासाठी NDRF पाहिजे. त्यासोबत हे सगळं पाणी थोडंसं ओसरल्यावर सरसकट सगळ्यांचे पंचनामे झाले पाहिजेत. शेतकऱ्यावर कोणतीही अट तट न टाकता सगळ्यांना मदत मिळणं हे गरजेचं आहे. त्यांना ह्याच्यातून बाहेर पडायला 1.5-2 वर्ष लागतील. त्यांचा पूर्ण संसार उभं करणं हे राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि राज्य शासनाकडे आम्ही ती मागणी करतोय. केंद्र शासनाकडून पण मागणी करणार आहोत की सोलापूरला आणि महाराष्ट्राला एकंदरीत एक वेगळं पॅकेज देऊन जेवढे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेत, घराचे असतील, पिकाचे असतील, त्यांना ताबडतोब मदत करणं आणि आता सध्या स्थलांतर करून NDRFची टीम जास्त मोठ्या प्रमाणात पाठवून लोकांना स्थलांतर करणं हे प्रायोरिटीने. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जी आहे मी मागच्या वेळेस पण केली. मी परवा मुख्यमंत्र्यांना भेटली त्या संदर्भात. ओला दुष्काळ पूर्ण महाराष्ट्रात मला असं वाटतं जाहीर करणं हे गरजेचं आहे.